चला सगळ्यांना गुड इव्हनिंग. डायरेक्ट सांब्रत या गावावरून आणि आज आम्ही सांगनदरीला भेट देण्यासाठी आलेलो आहोत. खरं तर आमचा ट्रेक आहे उद्याचा रतनगडचा, तर खूप वेळ होता म्हणून म्हटलं सांगनदरीला भेट द्यावी. आणि पहिल्यांदा सांगनदरीला आलो. जगातलं आश्चर्य म्हटलं तर वाढवं ठरणार नाही. 1500 फूट खोल आणि 4 किलोमीटरची लांबी या सांगनदरीची आहे. विस्तीर्ण जे आहे ते पाहायला मिळते. पाताळ दगडं आहे. अतिशय नयनरम्य आहे वातावरण आहे. निसर्गाचं एक अद्भुत चमत्कार म्हटलं तर काही ते वाढवं ठरणार नाही. आज सर्व कुटुंब पुन्हा एकदा या सांगनदरीला भेट देण्यासाठी आलो आहे. भेट देऊन खूप छान वाटलं, आनंद वाटला. तुम्ही मागे पाहू शकता खूप सुंदर नजारा आहे सांगनदरी. चला भेटूया उद्या. निळ्या निळ्या नदीत मनसोक्त पोहूया, कोसळणाऱ्या धबधब्यात चिंब चिंब होऊया, कोसळणाऱ्या धबधब्यात चिंब चिंब होऊया, सागराची अथांगता हृदयात घेऊया, सागराची अथांगता हृदयात घेऊया, निसर्गाचे गाणे हो हो हो, निसर्गाचे गाणे सारे चला गाऊया, हो निसर्गाचे गाणे सारे चला गाऊया, हो हो हो, हिरव्या हिरव्या डोंगरावर चला जाऊया, होय हिरव्या हिरव्या डोंगरावर चला जाऊया. डोंगर माथ्यावरती ढगातून फिरूया, गगनाच्या विशाल हृदयात शिरूया, डोंगर माथ्यावरती ढगातून फिरूया, गगनाच्या विशाल हृदयात शिरूया, इंद्रधनुला स्पर्शुनी सप्तरंगी रंगूया, इंद्रधनुला स्पर्शुनी सप्तरंगी. चलो आजची जी सायंकाळ आहे ती निसर्गानं नटलेल्या सांब्रत गावामध्ये आहे. सांब्रत गाव अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. इथूनच रतनगडचा ट्रेक सुरू होतो आणि एक 5 मिनटाच्या अंतरावर जगातल्या 2 नंबरची खोल दरी सांदन व्हॅली असं त्याला म्हणतो आपण, ती आहे. आणि आज संध्याकाळचा जो मुक्काम आहे आमचा तो या ठिकाणी सांब्रत गावामध्ये. संध्याकाळचा छान असा जीवनाचा बेत आहे आणि निसर्गाने नटलेल्या या गावामध्ये राहण्याचा सगळीकडे जर पाहिलं तर हिरवळ आणि मस्त उंच उंच डोंगर आहेत. इथूनच कळसुबाईचा डोंगर दिसतो आहे, AMK दिसतो आहे. विशेष म्हणजे समोरचा जो आहे ना तो AMK आहे, आनंदमधून फुलन. त्याचबरोबर हे बघा इथला जो समोर जो दिसतो आहे तो दिसतोय कळसुबाई आणि माझ्या मागे जे आहे ते दिसतंय रतनगड. तर उद्याची सफर आपली रतनगडची. चलो गुड मॉर्निंग एव्हरीवन. आजची सफर आहे ज्यांना सह्याद्रीचा दागिना असं म्हणून ओळखलं जातं, अर्थात रतनगड. सांब्रत या गावापासनं रतनगडला पण जाता येतं आणि रतनवाडीवरून पण जाता येतं. आम्ही काल संध्याकाळी सांदन व्हॅलीला भेट दिली होती आणि आजची सकाळ जी आहे आम्ही रतनगडसाठी ट्रेकला सुरुवात केलेली आहे. आदित्य आहे आणि आरुष अरिहंत दोघं रेडी आहेत आणि अतिशय सुंदर वातावरण आहे. पाऊस नाही आहे आणि सगळीकडे हिरवळच आहे, डोंगर आहे, झाडी तर खूपच आहे आणि आता मजा येईल. आपण बघूया रतनगडची सफर कशी होते. ओके, भेटूया. नमस्ते पुन्हा एकदा. हरिश्चंद्र आणि कळसुबाईच्या अभयारण्यामध्ये सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये असलेला आणि निसर्गाच्या विविधतेने नटलेला एक सुंदर असा किल्ला म्हणजे रतनगड. अर्थात आपण त्याला सह्याद्रीचा दागिना असं म्हणून ओळखलं जातं. आणि या ठिकाणी जवळपास अर्धा पल्ला आम्ही गाठलेला आहे. आता उर्वरित भाग जो आहे तो लवकरच त्र्यंबक दरवाजाच्या बाजूने पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे.
आणि त्या दिशेने आमची वाटचाल चालू आहे. सकाळ एकदम गार आहे, घाम येतो आहे, फुलं आहेत, हिरवळ आहे, सगळीकडे गवत उंच वाढलेलं आहे, झाडी खूप आहे आणि एक सुंदर असं विहंगम दृश्य म्हटलं तर ते काही वागवं ठरणार नाही. आणि अशा प्रकारचं हे एकंदरीत वातावरण तुम्ही बघू शकता. सगळीकडे खूप खूप सुंदर असं, घामाचं काहीच मला वाटत नाही, हिरवळ पण आहे आणि त्यात गारवा खूप सुंदर आहे. अरिहंत मजेशीर. चला हां, त्याचबरोबर मागे आदिती आहे, आरुष आहे, सगळे येत आहेत. ट्रेकर पण आज खूप आहेत रविवार असल्या कारणाने. आणि सध्या सोनकी फुलांचा बहर पण खूप आलेला आहे. त्याचं एक आकर्षण सध्या इथे पर्यटकांना असतं आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून ते त्याचे आयोजन करत असतात. मजा येते, केलं पाहिजे ट्रेक, सुरक्षिततेची काळजी घेऊन. चला. निसर्गाचे गाणे सारे चला गाऊया, हो निसर्गाचे गाणे सारे चला गाऊया, हो 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 हिरव्या हिरव्या डोंगरावर चला जाऊया, होय हिरव्या हिरव्या डोंगरावर चला जाऊया. डोंगर माथ्यावरती ढगातून फिरूया, गगनाच्या विशाल हृदयात शिरूया. डोंगर माथ्यावरती ढगातून फिरूया, गगनाच्या विशाल हृदयात शिरूया. इंद्रधनुला स्पर्शुनी सप्तरंगी रंगूया, इंद्रधनुला स्पर्शुनी सप्तरंगी रंगूया. निसर्गाचे गाणे, हो 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 निसर्गाचे गाणे सारे चला गाऊया, हो निसर्गाचे गाणे सारे चला गाऊया, हो 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 हिरव्या हिरव्या डोंगरावर चला जाऊया, होय हिरव्या हिरव्या डोंगरावर चला जाऊया. हिरव्या हिरव्या हिरवाळी संग संग डोलूया, हिरव्या हिरव्या हिरवाळी संग संग डोलूया. झुळू झुळू वाहणाऱ्या झऱ्या संगे खेळूया, झुळू झुळू वाहणाऱ्या झऱ्या संगे खेळूया. निसर्गाशी सारे चला एक रूप होऊया, निसर्गाशी सारे चला एक रूप होऊया. निसर्गाचे गाणे, हो 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 निसर्गाचे गाणे सारे चला गाऊया, हो निसर्गाचे गाणे सारे चला गाऊया, हो 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 हिरव्या हिरव्या डोंगरावर चला जाऊया, होय हिरव्या हिरव्या डोंगरावर चला जाऊया. निसर्गाचे गाणे सारे चला. आणि फायनली आम्ही रतनगडच्या टॉपवरती आहे. खाली आम्ही जिथे उभे आहोत त्याच्याच खाली एक नैसर्गिक छिद्र आहे, जो त्याला नेडं असं म्हटलं जातं. आणि आता इकडचा जर परिसर बघितला तर इतकं सुंदर विहंगम दृश्य ज्याला म्हणतो खरोखरच मराठीमध्ये, तसं एक इथं चित्र आपल्याला पाहायला मिळते. दृश्य तसं खूप सुंदर आहे. सगळीकडे फुलांचा बहर आलेला आहे, सोनकीची फुलं आहेत, दरी आहे, डोंगर आहे. आणि आज पर्यटकांची खूप खूप गर्दी आहे. खूप म्हणजे अक्षरशः ट्रॅफिक जाम होतं आहे. पण आम्ही आरुष आणि आर्यतली खूप त्या ह्याच्यातून गर्दीतून पळवाट काढत आम्ही अखेर टॉपवर पोहोचलेलो आहोत. छान असा अनुभव होता. रतनगडची सफर आजची अतिशय यशस्वी झाली असं म्हणायला हरकत नाही. बाबू भैया मैं बात कर रहा हूँ. नहीं तू बोल कि पहलो देवी प्रसाद है. हेलो देवी प्रसाद है. 10 मिनट पहले घुसा दूसरे खाली नंबर तू बोल नहीं ऐसे नहीं. बाबूराव है, बोल बाबूराव देवी प्रसाद है. रख दिए फिर भी बोलता है.
All is recorded. बाबा इसको उठा ले मेरे शामिल को नहीं दोनों गरीब को उठा ले राहुल इसको बता रहे बाबू सुबह मेरा मामा नहीं लगता वो क्या लगता है? आर्यन का मामा लगता है, चाचा लगता है वो. सो गाईज, अतिशय सुंदर दृश्य आहे. रतनगड आता उतरतो आहोत आम्ही आणि थोड्याच वेळात सगळ्यात अवघड मानली जाणारी रतनगडाच्या दुसरी जी वाट आहे, नळीची वाट, आणि त्याच्याने आम्ही आता उतरणार आहोत. फुलं बघा किती सुंदर फुलं आहेत. आणि आरुष, अरिहंत, आदिती मजा करत खाली उतरत आहेत. बा है की नाही अरिहंत? एकदम हळू. हां, चला. सकाळी 6:30 वाजता सुरू झालेला ट्रेक आता वाजलेली आहेत 11:30. 5 तासामध्ये रतनगडचं पूर्ण ट्रेक अतिशय सुंदररित्या आणि यशस्वीरित्या आम्ही समाप्त केलेला आहे. या ट्रेकचं वैशिष्ट्य असं होतं यावेळेसच्या, की ही जी वाट आहे ती नळीची वाट. नळीच्या वाटेने आम्ही ट्रेक केला. ती सगळ्यात अवघड समजली जाते. आणि भव्य असा काता याच्यामधला दगडातला त्र्यंबक दरवाजा अतिशय म्हणजे त्याला विसरू शकत नाही आपण. असं एक विहंगम दृश्य त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं. ट्रेकचा अनुभव खूप सुंदर होता. अरिहंत, आदिती, आरुष आणि मी स्वतः आम्ही सगळे आता खाली उतरलो आहोत. दुसरं वैशिष्ट्य असं की वरती एक नैसर्गिक छिद्र आहे, नेडं म्हणतात त्यांना, आणि त्याच्यावरती जर आपण गेलो तर ते टॉपचं हे समजलं जातं. त्याच्यावरती, नेड्याच्या वरती गेल्यानंतर जे काही दृश्य आपल्याला सह्याद्रीचं दिसतं ते मात्र अविस्मरणीय आणि लोभनीय म्हणतो त्याला आपण. ज्याच्यासाठी ट्रेकर किंवा तिथे पर्यटक येतात ते खास त्याचा आनंद घेण्यासाठी येतात. मजा आली. आपण भेटूया पुढच्या एका ट्रेकमध्ये, नव्या ट्रेकमध्ये.